हॅलो एव्हरीवन, आज आपण नॉलेज अँड करिक्युलम लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम या विषय अंतर्गत ब्रूनरची कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी पाहणार आहोत. ही जी काही थेरी आहे एक्झाममध्ये तुम्हाला 5 मार्कासाठी किंवा 15 मार्कासाठी किंवा 16 मार्कासाठी देखील काही युनिव्हर्सिटीमध्ये प्रश्न विचारला जातो. तर यामध्ये कशा प्रकारचा प्रश्न असतो बरं? जो 15 मार्काचा किंवा 16 मार्काचा जो प्रश्न आहे तो असा आहे, एक्सप्लेन अबाउट ब्रूनर कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी अँड ऑल्सो डिस्क्राईब इट्स एज्युकेशनल इम्प्लिकेशन. किंवा ते एज्युकेशनल इम्प्लिकेशनच्या जागी ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज विचारू शकतात थेरीची. त्याचबरोबर 5 मार्काचा जो प्रश्न आहे तो कसा असू शकतो? डिस्क्राईब द ब्रूनर्स कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी, किंवा त्याचे जे मोड्स आहेत ते मोड्स आपल्याला इथं सांगतील, किंवा त्याचं जे इम्प्लिकेशन आहे कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं हे देखील 5 मार्काला विचारलं जाऊ शकतं. तर चला आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊयात. हे जे ब्रूनर होते ते अमेरिकन सायकोलॉजिस्ट होते. यांचा जन्म 1915 साली झाला. आणि यांचं म्हणणं काय होतं बरं? यांचं म्हणणं असं होतं, लर्नर इज नॉट पॅसिव्ह बट ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस ऑफ डिस्कवरी इन्फ्लुएन्स्ड बाय प्रायर नॉलेज अँड ॲबिलिटी ऑफ द लर्नर. म्हणजे जो लर्नर आहे तो ॲक्टिव्ह प्रोसेसमध्ये असणं गरजेचं आहे. आणि तो कसा ॲक्टिव्ह प्रोसेसमध्ये असणार आहे? त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारावर, जे प्रायर नॉलेज त्यांनी आधी घेतलेलं आहे त्या आधारावर. आणि तो कसं बरं डिस्कवर करतोय तो? तर त्याच्या प्रत्येकाच्या ॲबिलिटीनुसार, क्षमतानुसार. आणि ह्यालाच काय म्हणलेलं आहे बरं, की तो काय करत असतो? तो लर्नर कन्स्ट्रक्ट करत असतो नॉलेज स्वतः. आणि याच थेरीला किंवा या जे ब्रूनर आहे त्यांना काय म्हणलं जातं बरं? फादर ऑफ डिस्कवरी ऑफ लर्नर. तुम्हाला MCQचे जे प्रश्न विचारले जातात एज्युकेशनच्या रिलेटेड जे काही एक्झाम्स असतात तिथं देखील तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की फादर ऑफ डिस्कवरी लर्नर कोण आहेत, किंवा फादर ऑफ वर्ड ऑफ स्कॅफोल्डिंग जी संकल्पना आहे ती कुणी मांडली, किंवा आणखीन स्पायरल जी थेरी आहे ती. तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. एकंदरीत काय बरं, हे जे ब्रूनर आहे यांनी एज्युकेशन फील्डमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. तर चला आपल्या मुख्य मुद्द्याकडे जाऊ आपण. आता जे काही मोड आहे लर्निंगचे ते मोड कुठले कुठले आहेत बरं? जो 5 मार्काचा आपला मेन प्रश्न आहे तो त्याच्याकडे आपण पहिल्यांदा वळूयात. तर 3 मोड दिलेले आहेत इथं यांनी, ब्रूनर यांनी. कुठले कुठले आहेत बरं? इनॅक्टिव्ह मोड, त्याला रिप्रेझेंटेशन देखील म्हणलं जातं. आयकॉनिक मोड, सिम्बॉलिक मोड किंवा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहू की इनॅक्टिव्ह मोड रिप्रेझेंटेशन किंवा रिप्रेझेंटेशन. तर याच्यामध्ये कुठला वयोगट येतो बरं? जन्मल्यापासून 3 वर्षापर्यंतची. तर ही जी काही इनॅक्टिव्ह मोड आहे तर त्याच्यामध्ये आपण पहिला वर्ड मी तिथं हायलाईट केलं आहे बघा, एला. बरोबर? ए स्टँड फॉर ॲक्शन, ए स्टँड फॉर ॲक्टिव्ह. म्हणजे इथं ॲक्शन बेस ॲक्टिव्हिटी होत असतात. जे काही ॲक्शन आहेत, फिजिकल ॲक्शन्स त्या इन्क्लूड असतात, त्यांचा समावेश असतो. उदाहरणार्थ, आजी घरामध्ये जेव्हा लहान मुलाला इथं इथं बस रे मोरा हे गाणं म्हणते तेव्हा ते बाळ काय करतं बरं? 1.5 वर्षाचं किंवा वर्षाचं असेल तर तो पण काय करायला चालू करतो? ॲक्शन करतो, की त्याचं बोट तळहातावर ठेवतो आणि ती ॲक्टिंग जी आहे किंवा ते जे ॲक्शन आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी त्याच्याकडून ती होत असते. म्हणजेच काय होतं इथं? लर्निंग बाय डुईंग, हे की नाही? आणि यामध्ये तुम्ही आणखीन काय उदाहरण लिहू शकता? प्ले विथ टॉय किंवा स्विमिंग आहे. खूप सारी उदाहरणं आहेत. एकंदरीत काय बरं, इन ॲक्टिव्ह मोड रिप्रेझेंटेशनमध्ये काय आहे बरं इन्क्लूड? इथं ॲक्शन बेस ॲक्टिव्हिटी असतात, फिजिकल ॲक्शन्स असतात आणि लर्निंग बाय डुईंग होत असतं. पुढे आपण पाहूयात की आयकॉनिक रिप्रेझेंटेशनमध्ये काय असतं? आयला मी अंडरलाईन केलेलं आहे पहा. बरोबर? आय म्हणजे काय? त्या कशासाठी स्टँड करू शकतो आपण लक्षात राहण्यासाठी? इमेजेस बेस. म्हणजे जे काही इमेजेस आहे त्या आधारावर जो लर्नर असतो तो इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. आणि इथं वर्बल इन्फॉर्मेशन असते. संपूर्ण जी इन्फॉर्मेशन असते ती वर्बल असते आणि ती काय करत असतो? तो समराईज करत असतो विथ ॲक्शन. जसं की बघा, डायग्राम येऊ शकतात, वेगवेगळी उदाहरणं येऊ शकतात, हो की नाही? आणि इथं कुठला वयोगट असणार आहे? 3 ते 6 वर्षापर्यंतचे. हो, आलं का लक्षात? आयकॉनिक मोडमध्ये काय असतं बरं? इमेजेस बेस असतं आणि व्हर्बल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते आणि लर्नर जो असतो तो सेन्सद्वारे ते काय करतो? स्टोअर करत असतो. उदाहरणार्थ, जर समजा आपण अल्बम काढला घरामध्ये तर मुलं काय करतात बरं? जेव्हा त्याला त्याच्या मम्मी पप्पांचा फोटो तिथं दिसतो तेव्हा ते काय करायला चालू करतात? पाम काहीतरी ॲक्शन्स करतात ना, बरोबर आहे की नाही? 3 वर्षापर्यंतची जी मुलं असतात ती काय करतात? ॲक्शन करतात किंवा ते सांगतात की हे काय आहे बरं?
माझी कोण आहे, आई आहे किंवा मम्मी आहे, पप्पा आहेत, हे ना इमेजेस फॉर्म झाले. किंवा जर समजा टी व्हीवर एखादी ॲडव्हर्टाईज आलेली आहे, हे की नाही, एखाद्या कोलगेटची ॲडव्हर्टाईज आलेली आहे, तर 3 वर्षाच्या अंतर्गत मुलं काय करतात, लगेच काय करतात, इमेजेस आधारे ते काय करतात, तिथं एक्सप्लेन करत असतात. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, हे जे काय मोड आहे या मोडमध्ये काय केलं जातं, इमेजेस असतात, इमेजेसच्या आधारे व्हर्बल इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते आणि ती सांगितली जाते आणि इलिस्ट्रेट केली जाते. पुढे आपण पाहूयात पुढची कुठली आहे बरं, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपण त्यासाठी आपण उदाहरण घेऊ शकतो. अगदी जी पहिली दुसरीची मुलं आहेत त्यांना आपण प्लस मायनसची गणितं शिकवतो, बरोबर आहे. 2 अधिक 2 किती होतात, 4. पहिल्यांदा आपण सुरुवातीला त्यांना काय करतो, सिंगल डिजिट्सचे नंबर शिकवतो. हळूहळू आपण डबल डिजिट्सचे शिकवतो. थोड्या दिवसानंतर ना आपण त्यांची जी क्षमता पाहून आणखी वर्ग जसे जसे वाढतील तसं तसं आपण तिथे काय करतो, नंबर जे असतात ते वाढले जातात किंवा जे फॉर्म्युलेज आहेत ते इन्क्रीज होतात. म्हणजेच काय की आपण इथं काय म्हणतो की लँग्वेज बेस जे आहे, जो लँग्वेज बेस रिप्रेझेंटेशन इथं असतं ते मॅनिप्युलेट करतात. त्याचबरोबर काय असतं बरं, इथे ॲब्स्ट्रॅक्ट गोष्टी काय केल्या जातात, स्टोअर केल्या जातात. जसं की बघा फॉर एक्झाम्पल की एचा स्क्वेअर अधिक बीचा स्क्वेअर हे उदाहरण किंवा हे सूत्र मी जर 1 वर्षाच्या बाळाला किंवा 3 वर्षाच्या मुलाला जर विचारलं तर ते मला उत्तर देऊ शकतील का, निश्चितच नाही, हो की नाही. तर जे 6 वर्षाच्या पुढचे असतील ऑनवर्ड्स ते सांगू शकतील किंवा प्लस मायनसची 2 डिजिट्सची जी गणितं आहेत ते सोडवू शकतील, हो की नाही. म्हणजे सिम्बॉलिक जे इन्फॉर्मेशन आहे ती इन्क्रीज होते. किंवा आपण इथं काय म्हणू शकतो बरं, जी सिम्बॉलिक इन्फॉर्मेशन आहे किंवा जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती आपल्याला त्यांच्यामध्ये दिसते आणि ते मॅनिप्युलेट करतात. यासाठी आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण पहा, लहानपणी मुलांना केकचे 4 भाग केल्यानंतर ना आपण काय करतो, केक आहे त्याचे 4 समान भाग करतो. हे झालं इमेजिनरी ह्याच्यामध्ये एक्झाम्पल. तिथं ती मुलं समराईज करतात, सांगतात इमेज बघून की मॅडमने याचे काय केलेले आहेत. पहिली दुसरीची जी मुलं असतात किंवा नर्सरीची जी मुलं असतात ती काय करतात, सांगतात की मॅडमने काय केलं, त्याचे 4 भाग केलेत. पण सिम्बॉलिकमध्ये काय होतं बरं, हेच उदाहरण कसं बदलू शकतं की 1/4 पार्ट कसा तयार झाला त्याचा, 25% कसे आले त्याचे, तर ते कशाद्वारे आलं, सिम्बॉलिक आलं. म्हणजे त्याला ते कळालं की 1 पार्ट जर माझ्याकडे आहे आणि याचे राहिलेले जे 3 पार्ट आहेत इतर 2 विद्यार्थ्यांकडे आहेत, याचा अर्थ हे 1/4 त्यामधला 4 भागांमधला 1 भाग मला मिळालेला आहे. याचाच अर्थ काय बरं की हे तिन्ही जे मोड आहेत हे तिन्ही मोड खूप खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि हे एकमेकांना इंटरडिपेंडेंट आहेत, एकमेकांना लिंक्ड आहेत. कारण जर तुमच्याकडे पूर्वज्ञान असेल तर तुम्ही ॲक्शननी दाखवू शकता, लर्निंग बाय डुईंग करू शकता. तुम्ही जर लर्निंग बाय डुईंग करत आहात, ते स्टोअर करत आहात, तर तुम्ही ते काय करू शकता, एक्सप्लेन करू शकता, इलिटरेट करू शकता. पुढे आपण काय करू शकतो, ते जे नॉलेज आहे ते मॅनिप्युलेट करू शकतो, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये सांगू शकतो आणि काय करू शकतो बरं, आपल्या ज्या फिलिंग्स आहेत त्या प्रेझेंट करू शकतो. तर अशा पद्धतीने ब्रुनर यांनी लर्निंगचे 3 मोड जे आहेत ते इथे एक्सप्लेन केलेले आहेत. तर ह्या 3 मोडच्या आधारावर हे जे काही प्रिन्सिपल आहेत ते प्रिन्सिपल पण आता आपण पाहूयात. तर हे 3 जे प्रिन्सिपल आहेत ते प्रिन्सिपल आपण पाहूयात की प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतात. की प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणलेलं आहे पहिलं, की समस्या सोडवणं. टीचर काय करते, त्यांच्यासमोर एक समस्या मांडते किंवा एक उदाहरण देते आणि त्या उदाहरणाचं सोल्युशन त्यांना विचारत असते. तेव्हा विद्यार्थी काय करत असतात बरं, त्यावर विचार करतात आणि प्रत्येकजण स्वतःच्या क्षमतेनुसार त्या समस्येचं निवारण कसं करता येईल किंवा त्याचं सोल्युशन काय असेल हे सांगण्याचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल मॅडमनी सांगितलेलं आहे की माझ्याकडे जर 6 आंबे आहेत तर 6 आंब्यातले मी 2 आंबे माझ्या मैत्रिणीला दिले तर माझ्याकडे किती राहिले. मग जे स्मार्टर स्टुडंट्स असतात ते पटकन उत्तर देतील, काही बिलो असतील ते नंतर न देतील. याचाच अर्थ काय की प्रत्येक मुलाला प्रॉब्लेम सॉल्व करायला किंवा उत्तरं द्यायला प्रत्येकाच्या क्षमतानुसार तिथे वाव दिला जातो. म्हणजेच काय, समस्या सोडवण्यासाठी किंवा जे काही इलिस्ट्रेशन दिलं जातं, उदाहरण दिलं जातं, त्याच्यामध्ये एक्सप्रेस होण्यासाठी त्यांना काय मिळते, तिथं संधी मिळते. म्हणून त्याचं पहिलं प्रिन्सिपल काय आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग. दुसरं काय म्हणलेलं आहे बरं, इंटिग्रेटिंग अँड कनेक्टिंग. इंटिग्रेटिंग अँड कनेक्टिंग म्हणजेच काय बरं, की तिथं संबंध दर्शवला जातो, हो की नाही. म्हणजे जे काही आपला कंटेंट आहे त्याला ते विद्यार्थी काय झाले पाहिजेत, कनेक्ट झाले पाहिजेत. ना की आपण विषय शिकवतो एक आणि उदाहरणं देतोय ते एक आणि ती मुलं सांगतायत एक. मुलं प्रॉपर आन्सर कधी करतील आपल्याला, ते आपल्या टीचिंगमध्ये इन्व्हॉल्व कधी होतील, जर आपण आपल्या जे काही आपण शिकवत आहोत ते रिलेव्हंट असेल
आणि त्याला ते कनेक्ट होत असतील तर त्यांना ते हेल्पफुल असेल. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण इथं ध्वनी प्रदूषणचा पोल्युशनचा लेसन शिकवत आहोत आणि एक्झाम्पल देताना आपण त्याला रिलेव्हंट दिलं नाही तर मुलं ते कनेक्ट होतील का त्या विषयाशी? निश्चितच होणार नाहीत. म्हणून जे काही कनेक्टिंग आहे मुलांचं त्या विषयाशी वाढणं, कंटेंटशी वाढणं आणि त्या रिलेव्हंट एक्झाम्पल देणं खूप गरजेचं आहे. तिसरं जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल आहे की ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, म्हणजे विश्लेषण आणि काय व्याख्या. विश्लेषण म्हणजे काय? एकंदरीत ॲनालाइज करणं म्हणजे काय? विद्यार्थ्याला भागाभागांमध्ये तुकड्या तुकड्यांमध्ये शिकवणं. फॉर एक्झाम्पल, आपण पाहतो की प्रकाशाची जी व्याख्या आहे किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जी आहे ती छोटे छोटे पार्ट त्याचे करून शिकवले जातं किंवा छोट्या छोट्या भागांमध्ये त्यांना ते मांडल्या गेल्यानंतरनं ते पटकन समजतं. आणि काय होतं बरं, ते स्वतःच्या शब्दात ते इंटरप्रेट करायचा प्रयत्न करतात. म्हणजे जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते कन्स्ट्रक्शन त्यांच्याकडून त्यांच्या शब्दामध्ये आपल्याला मिळतं. म्हणजेच काय बरं की प्रिन्सिपल ऑफ डिस्कवरी लर्निंग यामध्ये ॲनालाइज आणि इंटरप्रिटेशन जे आहे ते लर्नरकडून इनडायरेक्टली आपण करून घेत असतो. जेव्हा त्यांना जो आपण शिकवलेला भाग असतो छोट्या छोट्या भागांमध्ये आपण जेव्हा डिवाईड करत असतो तेव्हा. दुसरं जे आहे लर्निंग अँड लर्नर मॅनेजमेंट. आता वर्गामध्ये आपण पाहतो की प्रत्येक तऱ्हेची मुलं असतात. मग जो टीचर आहे त्याचं काय काम असतं बरं? खूप मोठी जबाबदारी असते त्याच्यावर की त्याला जो क्लास असतो तो कंट्रोल तर करायचाच असतो, पण आपला जो कंटेंट आहे त्या कंटेंटला पण लक्षात घ्यायचं असतं आणि प्लस त्याचबरोबर जे क्लासचे इन्व्हायरमेंट आहे ते देखील हेल्दी मेंटेन करावं लागतं. मग याचाच अर्थ काय हो की लर्नर मॅनेजमेंट जे आहे ती खूप खूप महत्त्वाची आहे. म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकू, जे व्यवस्थापन आहे वर्गाचं ते देखील प्रिन्सिपल आहे कशाचं? डिस्कवरी ऑफ लर्निंगचं. काय काय पाहिलं बरं आपण? प्रॉब्लेम सॉल्विंग, इंटिग्रेटिंग अँड कनेक्टिंग, ॲनालाइज अँड इंटरप्रिटेशन आणि लर्नर मॅनेजमेंट. आणि पुढे आपण पाहतो की फेल्युअर अँड फीडबॅक. आता फेल्युअर अँड फीडबॅक का बरं इथं दिलं गेलेलं हे प्रिन्सिपल? कारण अपयश आणि अभिप्राय. बघा, प्रत्येक वेळेसच आपल्याला यश मिळेल असं नाही. जे काही आपण ॲक्टिव्हिटी घेतो किंवा जो काही भाग आपण घेतो प्रत्येक वेळेसच त्याचे आउटकम आपल्याला एक्सलेंट मिळतील किंवा प्रत्येक वेळेसच आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळेल असं नाही. पण बऱ्याचदा त्याच्यामध्ये आपल्याला फेल्युअरसुद्धा फेस करावं लागतं. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो? लर्नर पण आणि ॲज आपण टीचर पण काय करू शकतो बरं? तर त्याच्यातला जो फीडबॅक आहे तो पाहून त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. आणि जरी फेल्युअर आलं तरी त्या फेल्युअरमधून त्या फीडबॅकमधून आपण पुन्हा ती सुरुवात करू शकतो आणि पुन्हा आपल्या पहिल्या स्टेपकडे आपण जाऊ शकतो. म्हणून फेल्युअर अँड फीडबॅक हा जो पार्ट आहे तो इथे प्रिन्सिपलमध्ये इन्क्लूड केलेला आहे. कारण जर फेल्युअर आलं तर त्याचे फीडबॅक पण येणार. का फेल्युअर आलं? तर फेल्युअर आल्यानंतरनं जे काही फेल्युअर आहे ते फेल्युअर बाजूला ठेवून पुन्हा आपण कुठे चुकलो त्यावर काम करता येतं. म्हणून फेल्युअर अँड फीडबॅक बोथ आर अ प्रिन्सिपल ऑफ डिस्कवरी ऑफ लर्नर. आणि ह्या सगळ्यामध्ये काही कीवर्ड्स आहेत. क्युरियस, फ्लेक्झिबल आणि इंटरप्रिटेशन किंवा सेल्फ लर्निंग ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. जेव्हा आपण उत्तरं लिहित असतो बऱ्याचदा असं होतं की बी एडमध्ये काही उत्तरं अशी असतात की बऱ्याच ठिकाणी सारखी वाटतात आपल्याला. प्रत्येक विषयामधले जे थेरीज असतात असे ठराविक जे शब्द आहेत की जे आपल्याला यूज करायचे आहेत. मी बऱ्याच जे थेरीज होतात त्याचे कीवर्ड्स टाकत असते. आता ह्या थेरीसाठी आपल्याला कुठले कुठले कीवर्ड्स आहेत बरं? की क्युरियस असतात मुलं. जे काही शिक्षक मांडत असतो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये क्युरियोसिटीने ते ऐकत असतात. फ्लेक्झिबिलिटी येते की दुसरा एखादा विद्यार्थी उत्तर देत असेल तर त्याचा तो ऐकतो, हे की नाही. पुढे काय होतं बरं? एक्सप्लेनेशन जी स्किल आहे ती वाढते आणि एकमेकांमध्ये इंटरडिपेंडंट असतात ते आणि सेल्फ लर्निंग देखील होत असतं. तर अशा प्रकारे हे लर्निंगचे मोड आहेत आणि या लर्निंगच्या मोडवर आधारितच आपण हे प्रिन्सिपल ऑफ डिस्कवरी ऑफ लर्निंग पाहिलेलं आहे. पुढे ह्याचे काही एज्युकेशन इम्प्लिकेशन पण आहेत, पण त्याच्या आधी आपण ब्रुनर यांनी आणखीन एक कन्सेप्ट मांडलेली आहे. ती म्हणजे काय बरं? स्पायरल करिक्युलम. स्पायरल करिक्युलम म्हणजे काय? तर तुमच्यासाठी मी एक चित्र ठेवलेलं आहे इथं पहा. ह्याला म्हटलं जातं स्पायरल बाइंडिंग. बरोबर आहे. ह्याचा संबंध ब्रुनरच्या थेरीशी नाही आहे, पण मी उदाहरण देण्यासाठी तुम्हाला हे स्पायरल मी दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? हे जे स्पायरल बाइंडिंग आहे जर मी इथून काढायचं म्हटलं तर फक्त तो एकच निघणार नाही. तर ह्याच्यामध्ये काय आहे बरं? हे सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. एकमेकांमध्ये काय बरं? हे कॉम्प्लेक्स दिसतं आपल्याला, हे की नाही.
मग हे जे स्पायरल आहे, हे स्पायरलमध्ये एकंदरीत ब्रुनर यांना काय म्हणायचं होतं बरं, की करिक्युलम जो आहे, स्पायरल करिक्युलम म्हणजेच काय, तर की जशी नागमोडी वळणं असतात किंवा वक्ररेषा असतात, त्याला स्पायरलला असं म्हटलं जातं, तर हे काय बरं एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. आपण मधूनच कुठं कट करू शकत नाही. तर असे झिकझॅक 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 लाईन्स दिसतात तुम्हाला. मी ब्राऊन कलरच्या स्केच पेनने दाखवलेलं आहे. तर इथं त्यांना काय म्हणायचं होतं, की जे काही करिक्युलम आहे ते करिक्युलम जे आहे एकमेकांवर बेस असतं. जसं की बघा मी इथं लिहिलेलं आहे प्ले विथ टॉय. तर ही कुठली आली आपली स्टेज, इनॲक्टिव्ह मोड आला. पुढे मी इथं लिहिलेलं आहे की आयकॉनिक रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय, इथे इमेजद्वारे तो काय करत आहे बरं, एक्सप्लेन करत आहे. थोडं आपण पुढं गेल्यानंतर काय दिसतं आपल्याला, 2πr 1/4 पार्ट, याचाच अर्थ काय, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. म्हणजे हे जे स्पायरल करिक्युलम आहे याच्यामध्ये यांना ब्रुनर यांना हेच म्हणायचं होतं की हे जे काही डिफाईन केलं गेलेलं आहे, जो स्टडी डिफाईन केला जातो तो सिम्पल टू कॉम्प्लेक्स आपण जातो. सिम्पल टू कॉम्प्लेक्स. सुरुवातीला काय करतो, तो ॲक्शन करतो, फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो, पुढे काय करतो, एक्सप्लेन करतो, आणि इमेजेसद्वारे तो काय करत असतो, वर्बल इन्फॉर्मेशन सांगत असतो, आणि सिम्बॉलिक लँग्वेज जे आहे किंवा लँग्वेज बेस आन्सर जे असतात त्याला येऊ लागतात. मग यातून यांना काय म्हणायचं आहे की जी इन्फॉर्मेशन स्ट्रक्चर आहे ती काय होतं बरं, की स्टुडंट काय करत असतात, एक्सप्लेन करत असतात. यालाच त्यांनी काय म्हणलेलं आहे, स्पायरल करिक्युलम. अतिशय सोपी कन्सेप्ट ही आहे जर आलीच तर. पुढे त्यांना स्कॅफोल्डिंग जो वर्ड आहे त्याचे पण फादर म्हणलेलं आहे. हे स्कॅफोल्डिंग काय हो, तर एक सांगाडा असतो. जसं की मला घरामध्ये चकली बनवायची आहे तर त्याचा साचा आहे ना, हो की नाही, किंवा आजकाल चपाती बनवण्यासाठी पण रोटी मेकर आलं आहे, फक्त गोळा ठेवायचा आणि त्याची चपाती तयार होते, हो की नाही, तो एक साचा झाला चपाती बनवण्याचा. तर एज्युकेशन फील्डमध्ये स्कॅफोल्डिंग म्हणजे काय, तात्पुरत्या स्वरूपाची जी संरचना केलेली असते किंवा सांगाडा असतो त्याला काय म्हणू शकतो आपण, स्कॅफोल्डिंग. ते असिस्टंट फ्रेमवर्क असतं. कशासाठी बरं, की तो कन्स्ट्रक्ट तिथं केलं जातं, इन्स्ट्रक्शन असते आणि प्रॅक्टिस करून घेतली जाते विद्यार्थ्यांकडून. फॉर एक्झाम्पल मला पायऱ्या चढायच्या तर पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी. मी जर ॲज अ टीचर म्हणून डायरेक्ट 4थ्या पायरीवर पाय ठेवला तर माझा विद्यार्थीही तसंच करणार ना, बरोबर आहे की नाही. मग मी त्याच्यासमोर काय करते, एक इन्स्ट्रक्शनल करून दाखवते, इन्स्ट्रक्शन थ्रू एक सांगाडा ठेवते किंवा एक तात्पुरत्या स्वरूपाचं स्कॅफोल्डिंग जो असिस्टंट फ्रेमवर्क आहे ते फ्रेमवर्क मांडते आणि ते पाहून तो काय करत असतो, त्या पद्धतीने चालत असतो. तर इथं काय पाहतो आपण, स्कॅफोल्डिंग टीचिंग जी मेथड आहे ती काय करते बरं, स्टुडंटना काय करते, टास्क अचीव करण्यासाठी मदत करत असते. आणि याच्यामध्ये आपण पाहतो की विद्यार्थी जो आहे हायर लेवलला देखील परफॉर्म करू शकतो. असं नाही की जसं टीचरने केले तसंच नाही, तर त्याच्यापेक्षा पण चांगल्या पद्धतीने तो परफॉर्म करायचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे ब्रुनर यांनी लर्निंगच्या 3 मोड दिलेले आहेत. स्पायरल करिक्युलम म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी, पुढे स्कॅफोल्डिंग हा वर्ड कसा आला ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की स्कॅफोल्डिंग, स्पायरल आणि लर्निंग मोड. तर आपण आता पाहूयात की ह्याचे एज्युकेशन इम्प्लिकेशन्स काय आहेत. तर ह्याचे एज्युकेशन इम्प्लिकेशन्स काय आहेत बरं, की हे काय करतं, की विद्यार्थ्यांना सपोर्ट करतं एंगेज राहण्यासाठी, ॲक्टिव्ह एंगेजमेंट वाढते त्यांची. पुढे काय होतं, ते सेल्फ मोटिवेटेड असतात, स्वतःला ते मोटिवेट करत असतात. कारण बाजूचा विद्यार्थी जर ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत असेल, सगळा वर्ग जर डिस्कशनमध्ये इन्वॉल्व असेल तर डेफिनेटली जे पॅसिव्ह मोडवर असतात ते देखील कुठे ना कुठे एकमेकांना पाहून एनकरेज होतात आणि सेल्फ मोटिवेट होतात. पुढे आपण पाहतो की ही लर्निंग जी आहे ही लाईफ लाँग आहे. जी लर्निंग जी आहे ती लाईफ लाँग स्किल मिळते. पुढे आपण काय पाहतो की मेमरी जी आहे स्ट्रॉंग होते आणि त्याचबरोबर सिच्युएशनल जी येतात त्या सिच्युएशनला फेस करण्याची त्यांच्यामध्ये काय होते, क्षमता वाढते. त्याचबरोबर आपण काय म्हणू शकतो आणखीन, इथं काय होतं बरं, जे फीडबॅक आहे आणि रिवॉर्ड आहे किंवा पनिशमेंट आहे ती देखील टीचर्सकडून विद्यार्थ्यांना किंवा लर्नरला दिली जाते. आणि आपण काय पाहतो बरं, ही प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल देखील मुलांमध्ये डेव्हलप होते, फ्लेक्झिबिलिटी येते. असे खूप सारे एज्युकेशनल इम्प्लिकेशन जे असतात ते प्रॅक्टिकल लेवलचे उत्तरं असतात. जसे की तुम्ही जे काही कंटेंट समजून घेतलात की ब्रुनर थेरी काय सांगते, ब्रुनरचे जे मोड्स आहेत काय सांगतात आपल्याला, त्यांनी स्कॅफोल्डिंगमध्ये काय सांगितलेलं आहे, स्पायरल करिक्युलममध्ये त्यांना काय सांगायचं, हे जेव्हा आपल्याला अंडरस्टँड होतं तेव्हा आपोआप जे एज्युकेशन इम्प्लिकेशन्स असतात ते आपल्याला लिहायला येतात.
आणि हे खूप सोपे आहे. त्यामध्ये आपण काय काय लिहू शकतो की ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं, सेल्फ मोटिवेशन मिळतं, लाईफ लाँग लर्निंग असतं. पुढे काय होतं बरं, तो सिच्युएशनमध्ये जी काही सिच्युएशन येते त्याला फेस करायला कॉन्फिडंट येतं. तो काय करतो, आणखीन जो लर्नर असतो तो लर्नर काय करतो की प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल शिकतो, फ्लेक्झिबिलिटी येते आणि कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये होत असते. अशा प्रकारे ब्रुनर थेरी जी आहे आपण पाहिलेली आहे. निश्चितच तुम्हाला ही आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.